तुम्ही तर आम्हाला ते एक प्रोजेक्ट दिलाय की जीएसटीचा काय परिणाम होतो बिझनेस तुम्ही आपल्या बिझनेस बद्दल सांगा. आमच्या इथे 1991 पासून बॉट कंपनीचं ऍव्हरेज वर्क होतं आणि विक्री आणि सर्व्हिस या दोन्ही गोष्टी आमच्याकडे होतात. रिपेअरिंग आणि स्पेअर पार्टची विक्री या दोन्ही गोष्टी आमच्याकडे होतात. 1991 पासून पूर्वी मायको आणि त्यानंतर बॉस मध्ये आमचं कन्व्हर्शन झालं आणि कंपनीचं नाव नंतर बॉस झाले. तर माझा पहिला प्रश्न असा राहील की जीएसटी लागू झाल्यावर तुमच्या बिझनेस मध्ये काय परिणाम झाला. जीएसटी मुळे थोडं वर्किंग वाढलंय कामाचं, पण टॅक्सची प्रणाली टॅक्स युनिफॉर्म झाला. सेंट्रल आणि महाराष्ट्रामध्ये म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार वेगवेगळे पूर्वीचे टॅक्स होते, एक्साईज होतं, सेल टॅक्स होता किंवा व्हॅट व्हॅट म्हणतो आपल्याला, सर्व्हिस टॅक्स होता. हे सगळं एकत्रीकरण होऊन एकच टॅक्स राहिला जीएसटी. आणि त्यामुळे उलट व्यापाऱ्यांच्या आणि ग्राहकांच्या दृष्टीने जीएसटी हा फायद्याचा होतो. बाकीचा प्रश्न असा आहे की देशी शेतकरी करताना काय अडचणी काय तुम्हाला कुठे नाही, आम्हाला तशी कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही, कारण काय आमचं पूर्वीपासून ऍथॉराईज वर्कशॉप असल्यामुळे कंपनीचं आम्ही पूर्वीपासून व्हॅट किंवा त्या पूर्वीचे जे टॅक्स होते, सर्व्हिस टॅक्स होते, याचे आम्ही सगळं फायटिंग करत होतो. त्यामुळे आम्हाला फारशी काही अडचण आली नाही. रजिस्ट्रेशन वगैरे करून व्यवस्थित आमचं काम सुरू झालं. पुढे वापर तुम्ही स्वतः जीएसटी फाईल करता का कोणाची मदत घेता? जीएसटीचं वर्किंग आमचं सॉफ्टवेअर असल्यामुळे आम्हाला टॅक्सेशन आणि बिलिंग, पर्चेसिंग हे सगळं आमचं सॉफ्टवेअर थ्रू होत असल्यामुळे आम्हाला तसं फारसं काही त्रास होत नाही. आणि आम्ही जे सर्व डाटा तयार करून दर महिन्याला 10 तारखेपर्यंत आमच्या चार्टर्ड अकाउंटंटकडे देतो आणि मग ते फाईल करतात त्यानंतर. माझा शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न असा आहे की सरकारने जीएसटी प्रणाली काय सुधारणा करावी होता. जीएसटी मध्ये सुधारणा म्हणजे आता प्रत्येक व्यापाऱ्याचं किंवा लोकांचं म्हणणं त्या पद्धतीने की टॅक्सेशनचे रेट थोडे कमी करावेत, की जेणेकरून जो 28% स्लॅब आहे तो आमच्या प्रोडक्ट मध्ये तसा जास्त होतो. आणि आमचा बराचसा बिझनेस ऍग्रिकल्चर बेस असल्यामुळे किंवा आमचा कस्टमर ऍग्रिकल्चर बेस असल्यामुळे त्याला टॅक्सेशन हेवी होते आणि त्याकरता ते टॅक्सेशन कमी करून त्यातल्या त्यात जास्तीत जास्त सुटसुटीत कसं जीएसटीचा भरणा करता येईल याकडे सरकारने लक्ष देणं गरजेचं आहे. धन्यवाद आमच्या ओके, थँक्यू.